सिद्धेश, पुढचा तपशील इचलकरंजीतला आहे. त्या बातमीच्या निमित्तानं आता आपण इचलकरंजीकडे वळतोय. इचलकरंजीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये राडा झालेला आहे. बातमी इचलकरंजीमधून येतेय. प्रभाग क्रमांक 5 मध्ये पैसे वाटपाच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप झाले आणि चक्क हाणामारी झाली. भारतीय जनता पार्टी पैसे वाटतेय असा आरोप हा ठाकरे गटानं केलेला आहे. आपले सहकारी अमर पाटील या निमित्तानं जोडली जाणे अपेक्षित आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये हा विषय घडलाय. इचलकरंजीतली बातमी आहे सिद्धेश. नक्कीच सर. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ही काय पहिलीच घटना नाहीये. याच्या आधी सुद्धा अनेक आपण मगासपासून बातम्या वाचतोय, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही कार्यकर्त्यांमध्ये 2 गटांमध्ये वाद झालेला आहे. हाणामाऱ्यापर्यंत हे प्रकरण गेलेली आहेत आणि पैसे वाटपावरूनही हाणामारी झाल्याचं आपल्याला चित्र एकंदरीत मिळत आहे. अमरसिंह पाटील आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अमरसिंह, नेमका हा सगळा प्रकार काय घडला आणि सध्या पोलिसांनी या सगळ्या प्रकरणावरती नियंत्रण मिळवलंय का? इचलकरंजीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात मतदानाची चालू आहे, चुरस चालू आहे. कारण एका बाजूला भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला राजश्री शाहू विकास आघाडी आहे. यामध्ये चाललेल्या चुरशीच्या मतदानामध्ये आपला टक्का वाढवावा, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदाराला आमिष दाखवलं जाते. गेले 3 दिवसापासून आमिष दाखवलं जात आहे. आज उभाटा गटाच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. कारण एका ठिकाणी गट्टा मतदानाला घ्यायसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना गोळा केला होता आणि चहा पान करून जाणार होतं. परंतु त्यांच्यामध्ये गैरसमज झाला की पैसे वाटत आहेत, त्यामुळे तिथे येऊन त्यांनी दंगा केला. ज्या ठिकाणी मतदार बसले होते त्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली होती. आम्ही ज्यावेळेस संपर्क साधला भाजपच्या कार्यकर्त्यांनी, तिथं आम्ही प्रत्यक्षात भेटलो तर चहा पाण्याची व्यवस्था केली होती. हे मतदार होते. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी दंगा उगत केला आणि त्याचा बाऊ केला आणि हे पैसे वाटत नव्हते. तर प्रत्येकाला एकत्रित आमची वेगळी ताकद आहे, आमच्या ह्या भागातलं एक भागाचं मतदान घेऊन जात होते भाजपचे कार्यकर्ते, त्याला विरोध केला. आता पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवलं आहे. नक्कीच. धन्यवाद अमरसिंह तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतो सध्या इचलकरंजीमध्ये हा सगळा राडा झालेला आहे.